मनसेकडून अद्याप एबी फॉर्मचं वाटप झालेलं नाहीये। शेवटचे 2 दिवस आहेत आणि अद्यापही एबी फॉर्म वाटले गेलेले नाहीयेत। मनसेच्या मेळाव्यानंतरच निर्णय होण्याची शक्यता आहे। मेळाव्यामध्ये राज ठाकरे उमेदवार जाहीर करणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। आज रंगशारदा सभागृहामध्ये मनसेचा मेळावा होणार आहे। दरम्यान या मेळाव्याला कोणत्याही प्रसार माध्यमाचा कॅमेरा हा तिथे असणार नाहीये, कारण त्या कॅमेऱ्यांना परवानगी दिलेली नाहीये। त्यामुळे मनसेच्या मेळाव्यामध्ये नेमकं काय होतं, उमेदवार जाहीर केले जातात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मनसेचा मेळावा आहे आणि या मेळाव्यानंतरच एबी फॉर्मचं वाटप केलं जाणार आहे असं कळतं। त्यामुळे आता काय नेमकं या संदर्भात होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा आज मेळावा आहे आणि या मेळाव्यानंतरच एबी फॉर्म वाटले जातील असं बोललं जातंय। कितपत तथ्य आहे आणि काय नेमकं घडेल? अगदी बरोबर आहे। एकीकडे मुंबईत अनेक पक्ष जे आहेत ते आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटत आहेत। अनेक ठिकाणी जिथे जागा महायुती असेल, आघाडी असेल, जिथे जागा वाटप पूर्ण झालेलं आहे किंवा जे माजी नगरसेवक आहेत, ज्या जागेसंदर्भात कुठलीही अडचण नाही अशा ठिकाणी एबी फॉर्म वाटप करण्यात येत असल्याचं पाहायला मिळते आहे। परंतु मनसेच्या वतीने मात्र अद्याप अजून कोणालाही मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कुणालाही एबी फॉर्म वाटप करण्यात आलेला नाहीये। आणि आज रंगशारदा या ठिकाणी मनसेचा मेळावा घेत आहेत आणि त्या अनुषंगाने आता या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलतात आणि या मेळाव्यात आपली यादी जाहीर करतात का उमेदवारांची, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। किंवा मग मेळावा झाल्यानंतर राज ठाकरे हे उमेदवारांना एबी फॉर्म देतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।